जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. नांदगाव येथील शिवसैनिकांनी नांदगाव विधानसभेवर भगवा फडकवलाय आणि आता तो काही खाली उतरणार नाहीये. आज नाशिकला लाल दिवा आहे तर उद्या नांदगावलाही मिळेल. भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा असा टोला खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना लगावलाय. आता या नांदगाववरती शिवसेनेच्या भगवा सुवासांना आपण फडकवलेला आहे आणि तो का खाली उतरणार नाही. आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा, आता इकडे तुम्ही फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे तर नांदगावला लाल दिवा येईल, तेव्हा बरोबर नाही. हे जर सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती? त्याच्यामुळे प्रत्येकानं भुजबळ असतील नेते, महाविकास आघाडीचे नेते, त्यांचा सन्मान आम्ही कायम राखतो. आजच त्यांचं कुठेतरी मी एक विधान वाचलं, मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, झाला असतात ना, पण तुम्ही शिवसेनेमध्ये होतात याच पुण्याईवरती अजून तुम्ही राजकारणामध्ये टिकून आहात. ही शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे सुहास कांदे अजिबात चिंता करू नका. तुमची तळमळ काय आहे? आज तुम्हाला 2 कोटी रुपये मिळाले म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात, पण इथं तुमच्या हातामध्ये अधिकार येतील आणि तुम्ही लोकांना पैसे वाटत असतील तेव्हा मात्र तुम्ही कोणावर अन्याय करू. तर याला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे ना, नांदगाव पण नाशिक आहे. नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे, आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे, काही काळजी करू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा येईल. त्यामुळे भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा असा टोला खासदार संजय राऊतांनी पालकमंत्र्यांना लगावला होता. नांदगावच्या शिवसैनिकांनी नांदगाव विधानसभेवर भगवा फडकवलाय आणि आता तो काही खाली उतरणार नाही. आज नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा येईल. त्यामुळे भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा अशा खास शैलीमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय. नांदगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत असताना राऊत यांनी हा टोला लगावला. नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी राऊत हे नांदगाव येथे बोलत होते. आता या नांदगाववरती शिवसेनेच्या भगवा सुवासांना आपण फडकवलेला आहे आणि तो का खाली उतरणार नाही. आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा, आता इकडे तुम्ही फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे तर नांदगावला लाल दिवा येईल, तेव्हा बरोबर नाही. हे जर सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती? त्याच्यामुळे प्रत्येकानं भुजबळ असतील नेते, महाविकास आघाडीचे नेते, त्यांचा सन्मान आम्ही कायम राखतो. आजच त्यांचं कुठेतरी मी एक विधान वाचलं, मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, झाला असतात ना, पण तुम्ही शिवसेनेमध्ये होतात याच पुण्याईवरती अजून तुम्ही राजकारणामध्ये टिकून आहात. ही शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे सुहास कांदे
अजिबात चिंता करू नका. तुमची तळमळ काय आहे? आज तुम्हाला 2 कोटी रुपये मिळाले म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात, पण इथं तुमच्या हातामध्ये अधिकार येतील आणि तुम्ही लोकांना पैसे वाटत तेव्हा मात्र तुम्ही कोणावर अन्याय केला. नंतर पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यात त्यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले. हे जे एनसीबी नावाचा एक प्रकार आहे तो मुंबई महाराष्ट्र आर्मी फारच कामाला आला. म्हणून काय मुंबई महाराष्ट्रामध्ये अफगाणिस्तानप्रमाणे किंवा पाकिस्तानप्रमाणे घराघरामध्ये गच्चीवर गॅलरीमध्ये अफू चरस गांजाची लोक पिकं काढतात आणि या राज्यातले लोक अफू गांजाचा व्यवहार करतात सर्वत्र. अशी एक बदनामी या देशभरामध्ये सुरू आहे. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, पोलिसांच्या संबंधित लोकांनी कारवाई केली, ठीक आहे, त्याच्यावरती मी आता काही बोलणार. पण ह्या सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणावर मग रिया चक्रवर्ती असेल, अन्य काही लोक असतात, सतत असे काही गुन्हे निर्माण केले किंवा खटले निर्माण केले त्याच्यावर संशय यावा आणि त्याच्यावर कोणी संशय व्यक्त केला त्यांच्या कारवाईवर केंद्रीय तपास यंत्रणेचा की मग आरोप करणाऱ्यावरती तुम्ही राजद्रोही आहात, राष्ट्रद्रोही आहात, तुम्ही पाकिस्तानचे ब्रँड अँबॅसेडर आहात. अरे माझा महाराष्ट्र बदनाम होतो आहे. कालपासून काही पुरावे समोर येत आहेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून. जे पंचनामे झाले किंवा जे पंच म्हणून साक्षीदार म्हणून पुढे आले ते कोण होते, किती संशयास्पद चारित्र्याचे लोक. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्रात मुंबईत येऊन काम करतात, राज्याला बदनाम करतात हे देशाला कळलं. पण एकदा या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो मुखवटा आहे, खरा चेहरा आहे, तो समोर आला पाहिजे. ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, आता एनसीबी असेल. तुम्ही आम्हाला काय समजता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना? आम्ही घाबरत नाही तुम्हाला. एक परत सांगतो, तुम्ही आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रीकडून ज्या खंडणी उकळण्याचे प्रकार समोर आलेले आहेत हे कोणाच्या सांगण्यावर? ही रक्कम आहे ती काही कोटीमध्ये आहे आणि पुन्हा तुम्ही या अधिकाऱ्यांच्या बाजूने काही लोक उभे राहतात, या तपास यंत्रणेच्या बाजूने तुम्ही उभे राहता, त्याची वकिली करता. तुम्हाला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही, तुम्हाला मुंबईविषयी प्रेम नाही आणि तुम्हाला राज्याची बदनामी करणाऱ्यांविषयी जो काही उर्मी आलेली आहे ती या निमित्तानं उघडी पडली. नामदार नवाब मलिक हे जबाबदार मंत्री आहेत, त्यांच्याकडे एनसीबीच्या विरोधात पुरावेत. केवळ मुस्लिम म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे. यामुळे सर्व मंत्रिमंडळानं नवाब मलिक यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याचंही यावेळी ते म्हणाले. आज त्यात नवाब मलिक नावाचे जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत आणि वर्ष राजकारणामध्ये ते फक्त मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती काही आरोप आता आले. त्यांनी जे पुरावे समोर आणले. नवाब मलिक गेल्या काही दिवसापासून सातत्यानं एनसीबीच्या कारवाईवरती पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता असं माझं म्हणणं आहे. पण खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळानं ठामपणे उभं राहायला पाहिजे, नवाब मलिक यांच्या पाठीशी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. केमिकल्स घेऊन जाणाऱ्या टँकरला मागून ट्रकनं जबर धडक दिली. यामुळे टँकर पलटी होऊन आग लागल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुळ घाटामध्ये घडली आहे. केमिकल घेऊन जाणाऱ्या मोठ्या टँकरला मागून ट्रकनं जबर धडक दिली आहे. त्यामुळे टँकर पलटी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुळ घाटात घडली आहे. टँकर मुंबई येथून केमिकल घेऊन धुळ्याकडे जात असताना अपघात झालाय. धडकेनंतर टँकर पलटी होऊन त्यातून इंधन गळती होऊन आग लागली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होता, मात्र वेळीच आग विझवण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळलाय.
अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक तब्बल 3 तास ठप्प होती. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, चांदवड. नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त खासदार संजय राऊत दौऱ्यावर होते. उद्घाटन केल्यानंतर खासदारांनी आमदार सुहास कांदे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पगारे यांचीही भेट घेतली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांची सदिच्छा भेट घेतल्यानं तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. उद्घाटन ऑक्सिजन प्लांटचं, मात्र चर्चा संजय राऊत राजेंद्र पगारे यांच्या भेटीची सुरू होती. या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल असा अंदाज राजकीय मंडळींकडून व्यक्त केला जातो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ
तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी. वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा
अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुड झेप अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुड झेप अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेकनंतर आपलं स्वागत. गेल्या 2 दिवसापासून जम्मू काश्मीर भागामध्ये प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे सफरचंद बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्यात. त्यामुळे स्थानिक उत्पादकांच्या मालाचं पूर्णपणे नुकसान झालंय. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यामध्ये घट होणार असल्यानं नाशिक जिल्ह्यातही सफरचंदाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जाते. निर्यातक्षम द्राक्ष उलाढालीत अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यानं सफरचंद उलाढालीत देखील आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. सफरचंद खरेदी विक्रीचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर भागात गेल्या 2 दिवसापासून प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू आहे. सफरचंद बागांचं यामुळे मोठं नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महिन्याकाठी 100 कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या सफरचंदाची जिल्ह्यातील व्यापारी वर्गाकडून थेट जम्मू काश्मीर शिमला भागात जाऊन खरेदी केली जाते. अतिबर्फवृष्टीच्या फटक्यामुळे येत्या काही महिन्यात मागणीच्या तुलनेत सफरचंदाचा पुरवठा कमी होणार असल्यानं डिसेंबर-जानेवारी महिन्यात सफरचंदाच्या दरात तेजी राहणार असल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जाते. जम्मू काश्मीरमध्ये 2-3 दिवसापासून वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि तिथं खूप पाऊस पण पडतोय आणि बर्फ पण खूप पडतोय. त्याच्यामुळं ज्या जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदचं पूर्णपणे नुकसान झालं आहे आणि त्या बागा पण त्यांच्या पूर्ण भुईसपाट झालेल्या आहे. इतका बर्फ पडला आहे की त्या बर्फाच्या वेळेनं ते सफरचंद पूर्ण खराब झाले आहे. आणि जो आता चालू भावाप्रमाणे येत्या पुढच्या काळामध्ये सफरचंदची मागणी चांगली राहील आणि माल शॉर्टेज होऊन आगामी काळात भाव चांगला सफरचंदात तेजी येण्याची चांगली शक्यता आहे. मी निहाल तांबोळी लासलगाव येथील सफरचंदचे व्यापारी. जम्मू काश्मीर इथं शोपियान जिल्ह्यात अतिशय भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे सफरचंदच्या मालाची खूप नुकसान झाले आहे आणि तिथलं बागे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे तिथे सफरचंदची खूप मोठी नुकसान झाली आहे. आगामी काळात पुढच्या महिन्यापासून सफरचंदचे भाव वाढण्याची शक्यता आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब च्या नंदुरबार जिल्हा हद्दीतील नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनानं लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब च्या नंदुरबार जिल्हा हद्दीतील नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक करणारी मालवाहक वाहनं तसंच प्रवासी वाहतूक करणारी वाहनं या रस्त्यावरून ये जा करतात. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं झालंय. या मार्गावरून रोज पदाधिकारी ये जा करतात तरी देखील या महामार्गाच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष देत नाहीये. त्यामुळे स्थानिक रहिवासी तसंच रोज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून संतापाची भावना उमटताना दिसतेय. या मार्गावर लहान मोठे अपघात होत असताना कुणीही याकडे लक्ष का देत नाही हा एक न उलगडणारा प्रश्न आहे. भविष्यात या महामार्गामुळे त्रासलेल्या लोकांकडून मोठं आंदोलन होऊ शकतं यात तीळ मात्र शंका नाही. प्रशासनानं स्वतःहून तत्परता दाखवून या महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. मी आकाश साहेब गोवंडी राहणार मालेगाव. अहो इतकी परेशानी होऊन राहिले. नंदुरबार तळोदा रोडवरती ना इतके खड्डे पडून राहिले. हे बा माझ्या गाडीचे पाट्याचं काम निघून गेलं. प्रशासनाला एवढं म्हणणं नाही फक्त त्याने खड्डे तर बुजावूनच ते नाही त्याने रस्त्याचं काम नाही करा फक्त खड्डे तर बुजवावा
कवर आमचा जीव घेणार आहे गाडीवाल्यांचा? हां, आम्ही तुमच्यासाठीच करू राहिलो ना, तुम्ही लोकांसाठी करू राहिलो. हां, बरोबर आहे की नाही? हे असं माल वाहतूक म्हणजे शेतकऱ्यांचेच आहे ना सगळं. हां, जर आता या इकडं 10,000 रुपये खर्च आहे आणि तुम्हाला खड्डे बोलायला किती खर्च येणार आहे? हां, ठेकेदार काय असे एवढं डांबर टाकून देते, एवढं हे टाकून देते. हां, एवढाच रस्ता पूर्ण होऊन जातं का? किती आमचा तळतळ आहे बरं जीवाचा, सांगा बरं तुम्ही. हां, हे बघा आता काम निघून गेलं गाडीचं, 10,000 रुपये इकडं जागेवर लागून जाणार. हां, आणि इकडं जेवायला पैसे नाही, घरून पीठ बांधून घरी येत राहतो आम्ही, पोळ्या घरून बांधून आणतो. 2 पोळे 1 दिवसात 3 दिवसात खातो त्या. हां, काय करणार आहे? पुरे जिंदगी खराब होऊन राहिले माहिती का? लाख रुपये गाडीचे हप्ते कसे भरणार आम्ही? हां, पुन्हा जिंदगी अशी होऊन गेली, घरी पावा अहो 4 महिना 2 महिने होऊन जात्या घरी जाऊन, आणि असे जर रस्त्यात गाडीचे काम निघाले व महिना होऊन जातो तर घरी जात नाही. पोरं वाट पाहिजे सगळं घरी वाट पाहते. हां, लाख रुपये हप्ता आहे गाडीचा. हां, प्रश्न थोडं लक्ष द्यावं. आणि डिझेलचे भाव काय होऊन राहिले, एवढे खड्डे पडले व गेअर बदलायचे पण माणसाला होऊन जातं माहिती आहे का? हां, परेशान होऊन गेलं माहिती आहे का? आणि बरं झालं, एवढीच विनंती फक्त बस ते ना खड्ड्याचं काम करावा आणि रस्त्याचं काम तर नाही करू, पण मग खड्ड्याचं जावं एवढी आमची विनंती बस. इस वक्त हम लोग जहाँ खड़े हैं यही वो रास्ता है जो महाराष्ट्र से गुजरात को और गुजरात को महाराष्ट्र से जोड़ता है, मतलब हम बॉर्डर पे खड़े हैं. इस रास्ते पे मैं भी इस वक्त खड्डे में खड़ा हूँ. घुटने के जितने खड्डे, हमें शर्म आती है ये देखकर. यहाँ से आमदार, खासदार, मंत्री और PSI, SI, कलेक्टर हर कोई यहाँ से गुजरता है. नेता लोग भी यहाँ से गुजरते हैं. उन्हें शर्म आनी चाहिए कि जो रास्ता गुजरात को महाराष्ट्र से जोड़ रहा है, यहाँ पे इस कदर के एक्सीडेंट होते हैं. मैं आपको बताऊँ कितने डेली की इतनी गाड़ियों का एक्सीडेंट, एक दो मोटरसाइकिल डेली 1-2 मोटरसाइकिल का एक्सीडेंट होता है. तो शर्म आनी चाहिए हमें. अच्छे लोग यहाँ से गुजरते हैं, अपने अपनी ना सोचे. इस रास्ते को बना दे. आपसे हाथ जोड़ के नम्र विनंती है कि ये जो नंदुरबार टू निजर रोड है इसको नया ना बनाए, कम से कम इसकी मरम्मत करवा दे हमें, बस यही बहुत है. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. तर बातमी आहे धुळ्यामधून. केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत अनोखा उपक्रम राबवलाय. व्यवसायासाठी परदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी कच्च्या मालापासून आकर्षक असे दिवे बनवून परदेशातील नागरिकांना पाठवण्यात येत असल्याचा अनोखा उपक्रम आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवलाय. संपूर्ण भारतात पारंपरिक शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी घेतलं जातं. मात्र ही शिक्षण घेण्याची पद्धती बदलण्यासाठी पुढील भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाच्या आणि विकासाच्या प्रचंड दूर असलेल्या अनुसूचित जाती व समाजातील अत्यंत गरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या अनाथ मुलांनी आपल्याच शिक्षकांकडून उसनवारीनं पैसे घेत त्याच पैशातून परदेशातील भारतीय नागरिकांसाठी सुंदर आणि आकर्षक असे दिवे तयार केले. माझे नाव नयन निवृत्ती ऐरे. मी आघार तालुका मालेगाव येथून या आश्रमशाळेत शिकण्यासाठी आलो आहे. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे आम्ही विद्यार्थी. आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यासाठी संस्थेकडून आम्हाला 5,000, मुख्याध्यापकांकडून 2,000 व शिक्षक स्टाफाकडून 1,000 रुपये मिळतात. त्या काही पैशांचा उपयोग आम्ही आता शेतीमध्ये केला आहे व काही गणपती उत्सवामध्ये आम्ही मूर्ती बनवण्याचे काम केले व या दिवाळी सणासाठी आम्ही दिवे बनवण्याचे काम केले व ते आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये जाणार आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांनाही हे दिवे आम्ही भेट देणार आहोत. या उत्पन्नातून आम्हाला जो नफा निघेल तो आम्ही उसने घेतलेले पैसे ते आम्ही परत करू व जे पैसे उरतील आम्ही ते सर्वांमध्ये वाटून घेऊ. जे आम्हाला जे उपक्रमांसाठी संस्था जी आम्हाला मदत करते त्याच्यासाठी मी आभार मानतो. धन्यवाद. शालेय शिक्षणासोबतच उद्योजक घडवण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित केंद्रीय आश्रमशाळेनं 6 वर्षापासून प्रत्यक्ष कार्य सुरू केले. यातून आतापर्यंत 61% विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे शाळेला ISO नामांकन प्राप्त झाले. या उद्योन्मुख शिक्षणात या केंद्रीय आश्रमशाळेतील इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः दीपावलीसाठी भारतीय सण आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून
आकर्षक असे दिवे बनवून ते थेट लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवून भविष्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिलंय आणि त्याचं बीज रोवलंय असं म्हणायला हरकत नाही. महेंद्र उसपुते, अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रीय आश्रमशाळा वार तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी समाजातील अत्यंत गरीब, शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहापासून अत्यंत दूर असलेले व अनाथ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण भारतामध्ये पारंपरिक शिक्षण त्याच पद्धतीने फक्त नोकरीसाठी शिक्षण ही पद्धती सध्या चालू आहे. याच्यावर कुठेतरी बदल घडायला हवा व एक उद्योजकसुद्धा निर्माण व्हायला हवेत. या दृष्टिकोनातून संस्थेने गेल्या 6 वर्षापूर्वी विशेष असे पॅरामीटरसाठी काही एक्सपर्ट्स टीम बसवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू केलं. या कामाचा आउटपुट आम्हाला असा मिळाला, आता आमचे जवळजवळ 61% विद्यार्थी हे स्वतः उद्योन्मुख झालेले आहेत. त्याच्यातले 32% विद्यार्थी हे शासकीय 7% विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत व 32% विद्यार्थी खाजगी नोकरीच आहेत. हे संपूर्ण अनुभव बघता आम्ही आता दरवर्षी विद्यार्थ्यांना व्यवसायाकडे शालेय शिक्षणातच त्यांना पारंगत करीत आहोत. मग गणपतीच्या कालावधीमध्ये विद्यार्थी गणपती बनवतात, उर्वरित वेळामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि आता दिवाळीसाठी विद्यार्थ्यांनी दिवे बनवायचा उपक्रम सुरू केलेला आहे. हा संपूर्ण उपक्रमासाठी रॉ मटेरियल सर्व विद्यार्थीच खरेदी करत असतात. त्यासाठी संस्था आणि सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देत असते आणि या मदतीच्या माध्यमातून हे विद्यार्थी अत्यंत आकर्षक असे यांनी दिवे बनवलेले आहेत आणि ते थेट एक्सपोर्ट करीत आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन जे भारतीय नागरिक परदेशात आहेत त्यांच्याकडील या ऑर्डर आज या संपूर्ण डिस्पॅच होत आहेत आणि या संपूर्ण अकाउंट आणि ऑडिटसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योन्मुख घडवणं हा एकमेव उद्देश आहे. ही काळाची गरज आहे, कारण आता नोकरी मिळणं पुढच्या काळामध्ये अत्यंत कठीण होणार आहे आणि हा समाज जो विकासापासून शिक्षणापासून दूर आहे यांच्यासाठी हे अत्यंत उपक्रम चांगला आम्हाला यशस्वी मिळालेला आहे. या उपक्रमाचं निश्चितच अनुकरण इतरांनी देखील करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नांदगाव येथील शिवसैनिकांनी नांदगाव विधानसभेवर भगवा फडकवलाय आणि आता तो काही खाली उतरणार नाहीये. आज नाशिकला लाल दिवा आहे तर उद्या नांदगावलाही मिळेल. भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा असा टोला खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना लगावलाय. आता या नांदगाववरती शिवसेनेच्या भगवा सुवासांना आपण फडकवलेला आहे आणि तो का खाली उतरणार नाही. आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा, आता इकडे तुम्ही फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे तर नांदगावला लाल दिवा येईल तेव्हा बरोबर नाही. हे जर सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती? त्याच्यामुळे प्रत्येकानं भुजबळ असतील नेते, महाविकास आघाडीचे नेते, त्यांचा सन्मान आम्ही कायम राखतो. आजच त्यांचं कुठेतरी मी एक विधान वाचलं, मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, झाला असतात ना, तर तुम्ही शिवसेनेमध्ये होतात याच पुण्याईवरती अजून तुम्ही राजकारणामध्ये टिकून आहात. ही शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे सुहास कांदे अजिबात चिंता करू नका.
तुमची तळमळ काय म्हणते? आज तुम्हाला 2 कोटी रुपये मिळाले म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात, पण इथं तुमच्या हातामध्ये अधिकार येतील आणि तुम्ही लोकांना पैसे वाटत असतील, तेव्हा मात्र तुम्ही कोणाला अन्याय करू. तर याला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, बरं, आनंदाची गोष्ट आहे ना. नांदगाव पण नाशिक आहे. नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे. आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले आणि ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे, काही काळजी करू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा येईल, त्यामुळे भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा असा टोला खासदार संजय राऊतांनी पालकमंत्र्यांना लगावला होता. नांदगावच्या शिवसैनिकांनी नांदगाव विधानसभेवर भगवा फडकवलाय आणि आता तो काही खाली उतरणार नाही. आज नाशिकला लाल दिवा आहे, उद्या नांदगावला लाल दिवा येईल, त्यामुळे भुजबळ साहेब नांदगावचा नाद सोडा अशा खास शैलीमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय. नांदगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत असताना राऊत यांनी हा टोला लगावला. नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी राऊत हे नांदगाव येथे बोलत होते. आता या नांदगाववरती शिवसेनेचा भगवा सुवासांना आपण फडकवलेला आहे आणि तो का खाली उतरणार नाही. आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा, आता इकडे तुम्ही फार लक्ष घालू नका. आज नाशिकला लाल दिवा आहे, तर नांदगावला लाल दिवा येईल, तेव्हा बरोबर नाही. हे जर सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती? त्याच्यामुळे प्रत्येकानं भुजबळ असतील नेते, महाविकास आघाडीचे नेते त्यांचा सन्मान आम्ही कायम राखतो. आजच त्यांचं कुठेतरी मी एक विधान वाचलं, मी जर शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, झाला असतात ना, पण तुम्ही शिवसेनेमध्ये होतात याच पुण्याईवरती अजून तुम्ही राजकारणामध्ये टिकून आहात. ही शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे सुहास कांदे अजिबात चिंता करू नका. तुमची तळमळ काय म्हणते? आज तुम्हाला 2 कोटी रुपये मिळाले म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात, पण इथं तुमच्या हातामध्ये अधिकार येतील आणि तुम्ही लोकांना पैसे वाटत असतील, तेव्हा मात्र तुम्ही कोणाला अन्याय करू. नंतर पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यात त्यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले. हे जे एनसीबी नावाचा एक प्रकार आहे तो मुंबई महाराष्ट्र आर्मी फारच कामाला आला. म्हणून या मुंबई महाराष्ट्रामध्ये अफगाणिस्तानप्रमाणे किंवा पाकिस्तानप्रमाणे घराघरामध्ये गच्चीवर गॅलरीमध्ये अफू चरस गांजाची लोक पिकं काढतात आणि या राज्यातले लोक अफू गांजाचा व्यापार व्यवहार करतात सर्वत्र. अशी एक बदनामी या देशभरामध्ये सुरू आहे. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, पोलिसच्या संबंधित लोकांनी कारवाई केली, ठीक आहे, त्याच्यावरती मी आता काही बोलणार. पण ह्या सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणावर मग रिया चक्रवर्ती असेल, अन्य काही लोक असतात, सतत असे काही गुन्हे निर्माण केले किंवा खटले निर्माण केले त्याच्यावर संशय यावा आणि त्याच्यावर कोणी संशय व्यक्त केला त्यांच्या कारवाईवर केंद्रीय तपास यंत्रणेचा की मग आरोप करणाऱ्यावरती तुम्ही राजद्रोही आहात, राष्ट्रद्रोही आहात, तुम्ही पाकिस्तानचे ब्रँड अँबॅसेडर आहात. अरे माझा महाराष्ट्र बदनाम होतो आहे. कालपासून काही पुरावे समोर येत आहेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून. जे पंचनामे झाले किंवा जे पंच म्हणून साक्षीदार म्हणून पुढे आले ते कोण होते, किती संशयास्पद चारित्र्याचे लोक होते. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कोणाच्या दबावाखाली महाराष्ट्रात मुंबईत येऊन काम करतात, राज्याला बदनाम करतात हे देशाला कळलं पाहिजे. पण एकदा या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो मुखवटा आहे, खरा चेहरा आहे, तो समोर आला पाहिजे. ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, आता NCB असेल. तुम्ही आम्हाला काय समजता महाराष्ट्र?
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, आम्ही घाबरत नाही तुम्हाला. एक परत सांगतो, तुम्ही आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रीकडून ज्या खंडणी उकळण्याचे प्रकार समोर आलेले आहेत, हे कोणाच्या सांगण्यावर? ही रक्कम आहे ती काही कोटीमध्ये आहे. आणि पुन्हा तुम्ही या अधिकाऱ्यांच्या बाजूने काही लोक उभे राहतात, या तपासणी करण्याच्या बाजूने तुम्ही उभे राहता, त्याची वकिली करता. तुम्हाला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही, तुम्हाला मुंबईविषयी प्रेम नाही, आणि तुम्हाला राज्याची बदनामी करणाऱ्यांविषयी जो काही उर्मी आलेली आहे ती या निमित्तानं उघडी पडली. नामदार नवाब मलिक हे जबाबदार मंत्री आहेत, त्यांच्याकडे एनसीबीच्या विरोधात पुरावेत. केवळ मुस्लिम म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे. यामुळे सर्व मंत्रिमंडळानं नवाब मलिक यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याचंही यावेळी ते म्हणाले. आज त्यात नवाब मलिक नावाचे जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, आणि वर्ष राजकारणामध्ये ते फक्त मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती काही आरोप आता आले. त्यांनी जे पुरावे समोर आणले. नवाब मलिक गेल्या काही दिवसापासून सातत्यानं एनसीबीच्या कारवाईवरती पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करतात, आणि त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता असं माझं म्हणणं आहे. पण खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळानं ठामपणे उभं राहायला पाहिजे, नवाब मलिक यांच्या पाठीशी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. केमिकल्स घेऊन जाणाऱ्या टँकरला मागून ट्रकनं जबर धडक दिली. यामुळे टँकर पलटी होऊन आग लागल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुळ घाटामध्ये घडली आहे. केमिकल घेऊन जाणाऱ्या मोठ्या टँकरला मागून ट्रकनं जबर धडक दिली आहे. त्यामुळे टँकर पलटी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुळ घाटात घडली आहे. टँकर मुंबई येथून केमिकल घेऊन धुळ्याकडे जात असताना अपघात झालाय. धडकेनंतर टँकर पलटी होऊन त्यातून इंधन गळती होऊन आग लागली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होता, मात्र वेळीच आग विझवण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळलाय. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक तब्बल 3 तास ठप्प होती. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, चांदवड. नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त खासदार संजय राऊत दौऱ्यावर होते. उद्घाटन केल्यानंतर खासदारांनी आमदार सुहास कांदे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पगारे यांचीही भेट घेतली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत नांदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांची सदिच्छा भेट घेतल्यानं तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. उद्घाटन ऑक्सिजन प्लांटचं, मात्र चर्चा संजय राऊत राजेंद्र पगारे यांच्या भेटीची सुरू होती. या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल असा अंदाज राजकीय मंडळींकडून व्यक्त केला जातो. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas,
near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा नाही. तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा नाही. तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1ला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक
422003. संपर्क 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 721865 600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेकनंतर आपलं स्वागत. गेल्या 2 दिवसापासून जम्मू काश्मीर भागामध्ये प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे सफरचंद बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्यात. त्यामुळे स्थानिक उत्पादकांच्या मालाचं पूर्णपणे नुकसान झालंय. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यामध्ये घट होणार असल्यानं नाशिक जिल्ह्यातही सफरचंदाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जाते. निर्यातक्षम द्राक्ष उलाढालीत अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यानं सफरचंद उलाढालीत देखील आपलं अढळ निर्माण केलंय. सफरचंद खरेदी विक्रीचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर भागात गेल्या 2 दिवसापासून प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू आहे. सफरचंद बागांचं यामुळे मोठं नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महिन्याकाठी 100 कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या सफरचंदाची जिल्ह्यातील व्यापारी वर्गाकडून थेट जम्मू काश्मीर शिमला भागात जाऊन खरेदी केली जाते. अतिबर्फवृष्टीच्या फटक्यामुळे येत्या काही महिन्यात मागणीच्या तुलनेत सफरचंदाचा पुरवठा कमी होणार असल्यानं डिसेंबर-जानेवारी महिन्यात सफरचंदाच्या दरात तेजी राहणार असल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जाते. जम्मू काश्मीरमध्ये 2-3 दिवसापासून वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि तिथं खूप पाऊस पण पडतोय आणि बर्फ पण खूप पडतोय. त्याच्यामुळं त्या ज्या जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदचं पूर्णपणे नुकसान झालं आहे आणि त्या बागा पण त्यांच्या पूर्ण भुईसपाट झालेल्या आहे.
इतका बर्फ पडला आहे की त्या बर्फाच्या वेळेनं ते सफरचंद पूर्ण खराब झाले आहे आणि जो आता चालू भावाप्रमाणे येत्या पुढच्या काळामध्ये सफरचंदची मागणी चांगली राहील आणि माल शॉर्टेज होऊन आगामी काळात भाव चांगला सफरचंदात तेजी येण्याची चांगली शक्यता आहे. मी निहाल तांबोळी लासलगाव येथील सफरचंदचे व्यापारी. जम्मू काश्मीर इथं शोपियान जिल्ह्यात अतिशय भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे सफरचंदच्या मालाची खूप नुकसान झाले आहे आणि तिथलं बागे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे तिथे सफरचंदची खूप मोठी नुकसान झाली आहे. आगामी काळात पुढच्या महिन्यापासून सफरचंदचे भाव वाढण्याची शक्यता आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब च्या नंदुरबार जिल्हा हद्दीतील नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब च्या नंदुरबार जिल्हा हद्दीतील नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक करणारी मालवाहक वाहनं तसंच प्रवासी वाहतूक करणारी वाहनं या रस्त्यावरून ये जा करतात. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं झालंय. या मार्गावरून रोज पदाधिकारी ये जा करतात, तरी देखील या महामार्गाच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष देत नाहीये. त्यामुळे स्थानिक रहिवासी तसंच रोज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून संतापाची भावना उमटताना दिसतेय. या मार्गावर लहान मोठे अपघात होत असताना कुणीही याकडे लक्ष का देत नाही, हा एक न उलगडणारा प्रश्न आहे. भविष्यात या महामार्गामुळे त्रासलेल्या लोकांकडून मोठं आंदोलन होऊ शकतं, यात तीळ मात्र शंका नाही. प्रशासनानं स्वतःहून तत्परता दाखवून या महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. मी आकाश साहेब गोवंडी, राहणार मालेगाव. अहो इतकी परेशानी होऊन राहिले. नंदुरबार तळोदा रोडवरती ना इतके खड्डे पडून राहिले. हे बा माझ्या गाडीचे पाट्याचं काम निघून गेलं. प्रशासनाला एवढं म्हणणं आहे, फक्त त्याने खड्डे तर बुजावूनच ते नाही, त्याने रस्त्याचं काम नाही करू, फक्त खड्डे तर बुजवावा. कवर आमचा जीव घेणार आहे गाडीवाल्यांचा. आम्ही तुमच्यासाठीच करू राहिलो ना, तुम्ही लोकांसाठी करू राहिलो. बरोबर आहे की नाही? हे असं माल वाहतूक म्हणजे शेतकऱ्यांचेच आहे ना सगळं. जर आता या इकडं 10,000 रुपये खर्च आहे आणि तुम्हाला खड्डे बुजवायला किती खर्च येणार आहे? ठेकेदार काय असे एवढं डांबर टाकून देते, एवढं हे टाकून देते. एवढाच रस्ता बुजणं होऊन जातं का? किती आमचा तळतळ आहे बरं जीवाचा, सांगा बरं तुम्ही. हे बघा आता काम निघून गेलं गाडीचं. 10,000 रुपये इडं जागेवर लागून जाणार. आणि इडं जेवायला पैसे नाही, घरून पीठ बांधून घरी येत राहतो आम्ही. पोळ्या घरून बांधून आणतो. 2 पोळे 1 दिवसात 3 दिवसात खातो त्या. काय करणार आहे? पुरे जिंदगी खराब होऊन राहिले माहिती का? लाख रुपये गाडीचे हप्ते कसे भरणार आम्ही? पुन्हा जिंदगी अशी होऊन गेली. घरी पावा 4 महिना 2 महिने होऊन जात्या घरी जाऊन. आणि असे जर रस्त्यात गाडीचे काम निघाले महिना होऊन जातो तर घरी जात नाही. पोरं वाट पाहिजे सगळं घरी वाट पाहते. लाख रुपये हप्ता आहे गाडीचा. थोडं लक्ष द्यावं. आणि डिझेलचे भाव काय होऊन राहिले, एवढे खड्डे पडले गेअर बदलायचे पण माणसाला होऊन जातं माहिती आहे का? परेशान होऊन गेलं माहिती आहे का? बरं झालं एवढीच विनंती फक्त बस ते ना खड्ड्याचं काम करावा आणि रस्त्याचं काम तर नाही करू, पण मग खड्ड्याचं बुजावं एवढी आमची विनंती बस. इस वक्त हम लोग जहाँ खड़े हैं यही वो रास्ता है जो महाराष्ट्र से गुजरात को और गुजरात को महाराष्ट्र से जोड़ता है. मतलब हम बॉर्डर पे खड़े हैं. इस रास्ते पे मैं भी इस वक्त खड्डे में खड़ा हूँ. घुटने के जितने खड्डे, हमें शर्म आती है ये देखकर. यहाँ से आमदार, खासदार, मंत्री और PSI, SI, कलेक्टर हर कोई यहाँ से गुजरता है. नेता लोग भी यहाँ से गुजरते हैं. उन्हें शर्म आनी चाहिए कि जो रास्ता गुजरात को महाराष्ट्र से जोड़ रहा है, यहाँ पे इस कदर के एक्सीडेंट होते हैं. मैं आपको बताऊँ कितने डेली की इतनी गाड़ियों का एक्सीडेंट, डेली 1-2 मोटरसाइकिल का एक्सीडेंट होता है. तो शर्म आनी चाहिए हमें. अच्छे लोग यहाँ से गुजरते हैं, अपनी ना सोचे. इस रास्ते को बना दे. आपसे हाथ जोड़ के नम्र विनंती है कि ये जो नंदुरबार टू निजर रोड है इसको नया ना बनाए, कम से कम इसकी मरम्मत करवा दे हमें. बस यही बहुत है.
जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. तर बातमी आहे धुळ्यामधून. केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत अनोखा उपक्रम राबवलाय. व्यवसायासाठी परदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी कच्च्या मालापासून आकर्षक असे दिवे बनवून परदेशातील नागरिकांना पाठवण्यात येत असल्याचा अनोखा उपक्रम आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवलाय. संपूर्ण भारतात पारंपरिक शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी घेतलं जातं. मात्र ही शिक्षण घेण्याची पद्धती बदलण्यासाठी पुढील भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाच्या आणि विकासाच्या प्रचंड दूर असलेल्या अनुसूचित जाती व समाजातील अत्यंत गरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या अनाथ मुलांनी आपल्याच शिक्षकांकडून उसनवारीनं पैसे घेत त्याच पैशातून परदेशातील भारतीय नागरिकांसाठी सुंदर आणि आकर्षक असे दिवे तयार केले. माझे नाव नयन निवृत्ती अहिरे. मी आघार तालुका मालेगाव येथून या आश्रमशाळेत शिकण्यासाठी आलो आहे. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे आम्ही विद्यार्थी. आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यासाठी संस्थेकडून आम्हाला 5,000, मुख्याध्यापकांकडून 2,000 व शिक्षक स्टाफाकडून 1,000 रुपये मिळतात. त्या काही पैशांचा उपयोग आम्ही आता शेतीमध्ये केला आहे व काही गणपती उत्सवामध्ये आम्ही मूर्ती बनवण्याचे काम केले व या दिवाळी सणासाठी आम्ही दिवे बनवण्याचे काम केले व ते आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये जाणार आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांनाही हे दिवे आम्ही भेट देणार आहोत. या उत्पन्नातून आम्हाला जो नफा निघेल तो आम्ही उसने घेतलेले पैसे ते आम्ही परत करू व जे पैसे उरतील आम्ही ते सर्वांमध्ये वाटून घेऊ. जे आम्हाला जे उपक्रमांसाठी संस्था जी आम्हाला मदत करते त्याच्यासाठी मी आभार मानतो. धन्यवाद. शालेय शिक्षणासोबतच उद्योजक घडवण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित केंद्रीय आश्रमशाळेनं 6 वर्षापासून प्रत्यक्ष कार्य सुरू केले. यातून आतापर्यंत 61% विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे शाळेला ISO नामांकन प्राप्त झाले. या उद्योन्मुख शिक्षणात या केंद्रीय आश्रमशाळेतील इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः दीपावलीसाठी भारतीय सण आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून आकर्षक असे दिवे बनवून ते थेट लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवून भविष्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचं बीज रोवलंय असं म्हणायला हरकत नाही. महेंद्र उसपुते, अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रीय आश्रमशाळा वार तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी समाजातील अत्यंत गरीब, शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहापासून अत्यंत दूर असलेले व अनाथ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण भारतामध्ये पारंपरिक शिक्षण त्याच पद्धतीने फक्त नोकरीसाठी शिक्षण ही पद्धती सध्या चालू आहे. याच्यावर कुठेतरी बदल घडायला हवा व एक उद्योजकसुद्धा निर्माण व्हायला हवेत. या दृष्टिकोनातून संस्थेने गेल्या 6 वर्षापूर्वी विशेष असे पॅरामीटरसाठी काही एक्सपर्ट्स टीम बसवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू केलं. या कामाचा आउटपुट आम्हाला असा मिळाला, आता आमचे जवळजवळ 61% विद्यार्थी हे स्वतः उद्योन्मुख झालेले आहेत. त्याच्यातले 32% विद्यार्थी हे शासकीय 7% विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत व 32% विद्यार्थी खाजगी नोकरीच आहेत. हे संपूर्ण अनुभव बघता आम्ही आता दरवर्षी विद्यार्थ्यांना व्यवसायाकडे शालेय शिक्षणातच त्यांना पारंगत करीत आहोत. मग गणपतीच्या कालावधीमध्ये विद्यार्थी गणपती बनवतात, उर्वरित वेळामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि आता दिवाळीसाठी विद्यार्थ्यांनी दिवे बनवायचा उपक्रम सुरू केलेला आहे. हा संपूर्ण उपक्रमासाठी रॉ मटेरियल सर्व विद्यार्थीच खरेदी करत असतात. त्यासाठी संस्था आणि सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देत असते आणि या मदतीच्या माध्यमातून हे विद्यार्थी अत्यंत आकर्षक असे यांनी दिवे बनवलेले आहेत आणि ते थेट एक्सपोर्ट करीत आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन जे भारतीय नागरिक परदेशात आहेत त्यांच्याकडील या ऑर्डर आज या संपूर्ण डिस्पॅच होत आहेत आणि या संपूर्ण अकाउंट आणि ऑडिटसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योन्मुख घडवणं हा एकमेव उद्देश आहे. ही काळाची गरज आहे, कारण आता नोकरी मिळणं पुढच्या काळामध्ये अत्यंत कठीण होणार आहे आणि हा समाज जो विकासापासून शिक्षणापासून दूर आहे यांच्यासाठी हे अत्यंत उपक्रम चांगला आम्हाला यशस्वी मिळालेला आहे. या उपक्रमाचं निश्चितच अनुकरण इतरांनी देखील करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.